जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरून गेलाय। या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। देशभरात या हल्ल्याविषयी तीव्र भावना आहेत। मात्र अशातच दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये केक मागवण्यात आलाय आणि त्यामुळे दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयामध्ये हे नेमकं कसलं सेलिब्रेशन असा सवाल आता उपस्थित केला जातोय। बघूया। पहलगाम नंतर पाकिस्तानींची नापाक हरकत। दिल्लीतल्या पाक उच्चायुक्तालयात मागवला केक। पाक उच्चायुक्तालयात हे कसलं सेलिब्रेशन। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला। या हल्ल्यात देशभरातील 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात तीव्र संताप पाहायला मिळतोय। मात्र या हल्ल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे। भारतातील पाक उच्चायुक्तालयामध्ये केक मागवण्यात आलाय। दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील एक कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। पत्रकारांनी हा केक कशासाठी असा प्रश्न या कर्मचाऱ्याला विचारला। मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता पाक उच्चायुक्तालयातील हा कर्मचारी केक घेऊन निघून गेला। हाई कमीशन में यहाँ पर केक मंगाया गया और सेलिब्रेशन केक लेकर जा रहे हैं। पाक उच्चायुक्तालयाच्या या नापाक कृत्याबद्दल देशभरातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरात पाकिस्तान विषयी पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विषयी प्रचंड चीड आहे। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची भावना देशभरातून जोर धरती आहे। मात्र दुसरीकडे भारतातील पाकच्या उच्चायुक्तालयात केक मागवला जातोय। केक मागवून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी कर्मचारी कसलं सेलिब्रेशन करतायत हा सवाल उपस्थित झालाय। या केक मागवण्यामुळे पाक विषयीच्या संतापात अधिकच भर पडली आहे। त्यामुळे हा पाकिस्तान कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।